तर पहा मुलांना, आपलं जे 16वं प्रकरण आहे चौकोन, या पाठामध्ये आपण चौकोन म्हणजे काय, तसेच बहुभुजाकृती म्हणजेच काय, त्याचे प्रकार व घटक हे आपण काय केलेले आहेत, तर त्याचा आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. तर मुलांना, आता आपण सरावाच्या माध्यमातून देखील काय करणार आहोत, चौकोन हा जो घटक आहे, आपलं प्रकरण आहे, ते आपण समजून घेणार आहोत. तर बघा मुलांना, आपण चौकोन हे 16वा प्रकरण जे आहे ते आपण इथे बघत होतो. त्याचा आपण इथे सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. तसेच आता आपण काय घेणार आहोत, तर त्याचा सराव देखील आपण घेणार आहोत. म्हणजे चौकोन ही संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला स्पष्ट होईल. चला तर मग मुलांना, आपण त्याचा काही सराव घेऊया. पहा मुलांना, आपल्याला इथे काही प्रश्न दिलेले आहेत. तर ते असे आहेत की दिलेल्या चौकोन ABCD वरून उत्तरे शोधायचे आहेत. बघा, कर्ण किती आहेत, इथे आपल्याला सांगायचं आहे की कर्ण किती आहेत. पहा मुलांना, 2, 4 आपल्याला सांगायचं आहे तिथे कर्ण किती आहेत. आणि आपण इथे एक कागद घेऊन किंवा एक आकृती काढून कर्ण हे आपल्याला काढून दाखवलेले आहेत. पहा मुलांना, बघा, या तुटक अक्षरामध्ये आपल्याला काय करता येईल, या तुटक लाईनमध्ये आपण एक कर्ण हा काढलेला आहे. तसेच B आणि D हा देखील आपल्याला एक कर्ण काढता येतो. म्हणजेच आपल्याला 2 ऑप्शन इथे दिलेले आहेत. पहिला जो ऑप्शन आहे मुलांना, आपला 2 आहे आणि 4 आहे. तर कुठलं आपलं योग्य उत्तर असणार आहे, अगदी बरोबर. तर आपलं उत्तर असणार आहे 2 आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया मुलांना. पहा, पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे की लगतच्या कोनाच्या जोड्या किती आहेत. आता ह्या ज्या कोनांच्या जोड्या आहेत त्या आपल्याला सांगायच्या आहेत की किती आहेत. बघा, 4 आहेत की 2 आहेत. लगतच्या कोनांच्या जोड्या आपल्याला तर माहीत आहे की कोण किती आहेत मुलांना, कोन A, कोन B, कोन C, कोन D. आणि जोड्या किती असणार आहेत, तर साहजिकच 4 ह्या असणार आहेत. आणि आपलं उत्तर कसं आलेलं आहे मुलांना, तर अगदी बरोबर हे उत्तर आलेलं आहे. पुढे बघूया. पहा मुलांना, आपला पुढचा जो प्रश्न आहे तो काय विचारलेला आहे, तर चौकोन ABCD म्हणजे चौकोन BACD, चूक की बरोबर. आता आपण त्याला नाव हे उलट सुद्धा देऊ शकतो, सुलट सुद्धा देऊ शकतो, किंवा ABCD ऐवजी आपण XYZ किंवा कुठलेही आपण या आकृतीला, चौकोनाला नाव हे देऊ शकतो. म्हणजेच आपलं उत्तर बरोबर येणार आहे की चूक येणार आहे. पहा, चौकोन ABCD म्हणजेच चौकोन BACD असं नाही आहे. तर त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे इथे की चौकोनाचं नाव आपल्याला इथे सुचवलेलं आहे. पहा मुलांनो, ते काय आहे, तर पहा मुलांनो, हा BACD हा आपला चौकोन होणार नाही आहे. म्हणजेच आपला आन्सर असणार आहे तर चूक. पुढचा प्रश्न घेऊया मुलांनो. तर आपला पुढचा प्रश्न बघा काय आहे की एक कर्ण काढल्यास किती त्रिकोण मिळतील. आपल्याला एक कर्ण काढायचा आहे, मग आपल्याला किती त्रिकोण मिळणार आहे. बघा मुलांनो, 3 की 2. समजून घ्या की आपल्याला काय करायचं आहे, एक चौकोन काढायचा आहे. पहा मुलांनो, आपण एक चौकोन काढलेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये एकच कर्ण काढायचा आहे. 2 काढायचा आहे का, नाही, तर एकच काढायचा आहे. म्हणजे हा आपण काढला चौकोनातला कर्ण. मग बघा मुलांनो, किती आपले तयार झालेले आहेत त्रिकोण, तर 2. तसंच जर आपण हा एक चौकोन काढला आणि त्यामध्ये आपण जर हे 2 कर्ण काढले, तर आपल्या जे त्रिकोण आहे ते किती तयार होणार आहेत. पहा मुलांनो, 1, 2, 3, 4 एवढे आपले त्रिकोण तयार होतील. पण आपल्याला किती कर्ण काढायला सांगितलेलं आहे, तर एकच कर्ण आपल्याला काढायला सांगितलेला आहे. म्हणजेच 2 जे आहेत ते त्रिकोण आपले तयार होणार आहे. तर पहा मुलांनो, आपला पुढचा प्रश्न काय असणार आहे की दिलेला बहुभुजाकृती कोणती. आता ही जी बहुभुज आपल्याला दिलेली आहे, जिचे बहुभुज आहे, जिला खूप काय पडत आहे, तर कोण पडत आहे, तर दिलेली जी बहुभुजाकृती आहे ती काय आहे, सप्तकोन आहे की षटकोन आहे. आपण ते काउंट करणार आहोत. पहा मुलांनो, हा 1 कोन, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजेच ही जी बहुभुजाकृती आहे ती कुठली आहे मुलांनो, सप्तकोन की षटकोन. 7 आहे म्हणजे सप्तकोन. आपलं उत्तर काय आहे मुलांनो,
सप्तकोन. हे आपले उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो, ही बहुभुजाकृती कोणती आहे? आता इथे आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि आपल्याला ती ओळखायची आहे की ती षटकोन आहे की अष्टकोन आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, त्या आकृतीमध्ये आलेले जे काही कोण आहेत ते आपल्याला काउंट करायचे आहेत. करूयात तर मुलांनो. बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजेच ही जी आपली बहुभुजाकृती आहे तिला किती कोण आहेत, तर 8 कोण आहेत. म्हणजे ती काय आहे, अष्टकोन म्हणून ती ओळखली जाणार. बघा आपलं उत्तर कसं आलेलं आहे, तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न आपला काय आहे की षटकोनाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज किती होते? षटकोनाच्या सर्व कोणांच्या मापाची जी बेरीज आहे ती किती होणार आहे मुलांनो? षटकोन विचारलेलं आहे. आपण पंचकोनाची जेव्हा काढली होती बेरीज तेव्हा आपली काय आलेली, तर 540 आलेली. तर साहजिकच आहे की षटकोन म्हणजे 6 कोण असलेल्या कोणाची बेरीज आपण जेव्हा करू तेव्हा काय येणार आहे मुलांनो, तर 740 ही येणार आहे. पहा मुलांनो, आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की षटकोनाच्या सर्व कोणांची, षटकोन म्हणजे काय की 6 कोण. तर आपल्याला काय करायचं आहे, 180 अधिक 180 अधिक 180 अधिक 180 याचं काय करायचं आहे आपल्याला, तर बेरीज करायची आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे, तर 740 अंश एवढं येणार आहे. पुढचं बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे की दिलेल्या बहुभुजाकृतीला किती बाजू आहेत? आता ही जी कृती आहे आपल्याला ती काउंट करायची आहे की त्याला किती कोण आहे. बघा मुलांनो, 1 2 3 4 5 आणि 6. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की दिलेल्या बहुभुजाकृतीला किती बाजू आहेत. किती बाजू आहेत पहा मुलांनो. कोण तर आपल्याला इथे किती दिसत आहेत, तर 6 कोण दिसत आहेत. आणि बाजू किती आहेत पहा मुलांनो, 1 2 3 4 5 आणि 6 बाजू आपल्याला इथे ह्या बहुभुजाकृतीमध्ये दिसत आहे. बघा 7 की 6, तर किती बाजू आहेत मुलांनो, तर ह्या आकृतीमध्ये 6 बाजू आहेत. आणि आपलं उत्तर कसं आलेलं आहे, तर अगदी बरोबर उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा मुलांनो, दिलेली आकृती ही चौकोन आहे का? तर ही आपल्याला इथे चौकोन दिसत आहे का मुलांनो? तर ही आपल्याला इथे चौकोन दिसत नाही आहे. म्हणजे आपला ऑप्शन आहे नाही. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पहा मुलांनो, इथे आपण काय शिकलो, तर सरावाच्या माध्यमातून आपण इथे चौकोन हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलं. बघा, आपण जे 16वं आपलं प्रकरण आहे चौकोन हे आपण अभ्यासलं, त्याचा सराव देखील आपण केला. आता खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत, चौकोन हे प्रकरण जे आहे ते अभ्यासणार आहोत. चला मग अभ्यासूया. पहा मुलांनो, इथे आपण एवढे आपल्याला गेम दिलेले आहे, खेळ दिलेले आहे. या खेळाच्या माध्यमातूनच आपण काय करणार आहोत, तर चौकोन हे प्रकरण समजून घेणार आहोत. चला तर मग मुलांनो, आपण गिटारच्या माध्यमातून काय करणार आहोत, तर चौकोन ह्यामध्ये जे काही आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते आपण समजून घेणार आहोत आणि त्याचे योग्य ते आन्सर देखील आपण देणार आहोत. मुलांनो, आपला खेळाच्या माध्यमातून देखील आपण काय करणार आहोत, तर जो चौकोन आहे तो अधिक समजून घेण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत. बघा, चौकोनाकृती कागदाच्या सम्मुख शिरोबिंदूंना जोडणारी घडी म्हणजे त्या चौकोनाचा डॅश असतो. घडी जेव्हा आपण एखाद्या पेपरची फोल्ड करतो तेव्हा आपल्याला तिथे काय मिळत असतं, तर त्या चौकोनाचा कर्ण मिळत असतो. कर्ण हे आपलं उत्तर आहे, म्हणजेच रेड कलर. आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा मुलांना. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बहुभुजाकृतीला जेवढ्या बाजू असतात तेवढेच काय असतात मुलांनो, जेवढ्या बाजू असतात तेवढेच शिरोबिंदू देखील असतात. तेवढंच काय असतात मुलांनो, बहुभुजाकृतीला जेवढ्या बाजू असतात तेवढेच डॅश असतात. बघा, कर्ण, कोन, भुजा, त्रिकोण, जेवढ्या बाजू असतात तेवढेच कोन देखील बहुभुजाकृतीला असतात. म्हणजेच आपलं उत्तर आहे कोन. आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. चौकोनाच्या सम्मुख बाजूमध्ये डॅश नसतो. चौकोनाच्या सम्मुख बाजूमध्ये काय नसतं मुलांनो, कर्ण, लगतचे कोन, सामायिक भुजा,
की सामायिक शिरोबिंदू? बघा, चौकोनाच्या सम्मुख बाजूमध्ये डॅश नसतो तर सामायिक शिरोबिंदू हा नसतो. म्हणजेच येलो हा कलर आहे आणि शिरोबिंदू, सामायिक शिरोबिंदू हे आपलं अगदी योग्य उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, चौकोनाच्या लगतच्या बाजूमध्ये एक डॅश असतो. चौकोनाच्या लगतच्या बाजूमध्ये एक काय असतो तर सामायिक शिरोबिंदू, सम्मुख कोन, सम्मुख बाजू आणि कर्ण. काय असतं मुलांनो तर सामायिक शिरोबिंदू हा असतो, म्हणजेच रेड. आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. चौकोनाच्या 4 कोणाच्या मापाची बेरीज डॅश असते. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज तर आपल्याला माहिती आहे 180 अंश असते. तर चौकोनाच्या 4 कोणांच्या मापाची बेरीज काय असणार आहे मुलांनो तर 360 अंशी असणार आहे. म्हणजेच कलर आहे ग्रीन आणि आपलं उत्तर अगदी बरोबर इथे आलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. चौकोनाला योग्य नाव कसे देता येईल? आता हा आपला चौकोन आहे आणि त्याला आपल्याला काय द्यायचं आहे तर योग्य नाव द्यायचं आहे. पहिल्या प्रश्नामध्ये काय आहे बघा मुलांनो, चौकोन RQSP. तर बघूया आपण हे मॅच होतं की नाही. बघा, RQSP तर हा इथे आपला चौकोन होत नाहीये. दुसरं बघा RQSP हाही होत नाहीये. तर तिसरं बघा PSRQ. बघा, PSRQ हा इथे आपल्याला योग्य नाव असं चौकोनाला देता येणार आहे. चौकोन PSRQ हे आपल्या चौकोनाचं नाव इथे असणार आहे. म्हणजेच ब्लू आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. बघा, समोरासमोरील बाजू वा कोन म्हणजेच डॅश बाजू वा कोन होय. समोरासमोरील बाजू म्हणजेच काय मुलांनो तर सामायिक बहुभुजाकृती, संलग्न की सम्मुख. बघा, समोरासमोरील बाजू वा कोन म्हणजेच डॅश बाजू वा कोन होय. काय असणार आहे मुलांनो तर सम्मुख हे असणार आहे, म्हणजे येलो. सम्मुख हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा मुलांनो काय आहे आपला, 5पेक्षा जास्त बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीला आपण काय म्हणतो? 5 ज्याच्या कोण असतात त्याला आपण पंचकोन म्हणतो. पण त्यापेक्षा जर जास्त बाजू असेल त्याला आपण काय म्हणतो मुलांनो? अगदी बरोबर, बहुभुजाकृती असे म्हणतो. त्याचं कलर आहे ग्रीन आणि आपलं उत्तर अगदी बरोबर इथे आलेलं. तर पहा मुलांना, आपलं प्रकरण 16 व चौकोन यामध्ये आपण काय केलेलं आहे तर अभ्यास केलेला आहे, त्याचा सराव देखील घेतलेला आहे आणि खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण चौकोन हे प्रकरण अभ्यासलेलं आहे. तर आपण त्यावर काय करूया, एक परीक्षा देखील आपण घेऊया. बघा, 5पेक्षा जास्त बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीला डॅश म्हणतात. तर काय म्हणतात मुलांना पहा, पंचकोन, बहुभुजाकृती, चौकोन की षटकोन? सांगा पाहू, काय म्हणतात मुलांना? 5पेक्षा जास्त बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीला बहुभुजाकृती असे म्हणतात. पुढे बघूया. पुढचा प्रश्न बघा मुलांना काय असणार आहे, चौकोनाकृती कागदाच्या सम्मुख शिरोबिंदूंना जोडणारी घडी म्हणजे त्या चौकोनाचा डॅश असतो. जे आपण पेपरला फोल्ड केलेला आणि मध्ये जी लाईन आलेली तिला काय म्हणतात मुलांना? कर्ण, संलग्न कोन, लगतची बाजू की सम्मुख? अगदी बरोबर, काय म्हणतात तर कर्ण असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा मुलांनो, चौकोनाच्या लगतच्या बाजूमध्ये एक डॅश असतो. चौकोनाच्या लगतच्या बाजूमध्ये एक डॅश असतो. बघा, सामायिक शिरोबिंदू, सम्मुख कोन, सम्मुख बाजू किंवा कर्ण. तर काय असतं मुलांनो तर सम्मुख बाजू हे. बघा, चौकोनाच्या लगतच्या बाजूमध्ये एक डॅश असतो. लगतच्या बाजूमध्ये काय असतं या 4 ऑप्शनपैकी तर एकच शिरोबिंदू, सामायिक शिरोबिंदू हा असतो. पुढे पहा मुलांनो, चौकोनाला योग्य नाव कसे देता येईल? आता बघा, ह्या चौकोनाला आपल्याला योग्य नाव द्यायचं आहे. चौकोन RQSP, चौकोन RQSP, चौकोन PSRQ, चौकोन RSQ. तर आपलं उत्तर काय असणार आहे पहा मुलांनो तर चौकोन PSRQ. पहा, PSRQ हा आपला काय झालेला आहे तर चौकोन तयार इथे आपला होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, पुढचा आपला जो प्रश्न आहे तो काय आहे की समोरासमोरील बाजू वा कोन म्हणजेच डॅश बाजू वा कोन? आपलं जे ऑप्शन आहे ते आहेत सामायिक, बहुभुजाकृती, संलग्न आणि सम्मुख. बघा मुलांना, समोरासमोरील बाजू वा कोन म्हणजेच काय असणार आहे तर सम्मुख हे असणार. आपलं उत्तर काय आहे मुलांना तर सम्मुख हे आहे. पुढे बघा मुलांना, चौकोनाच्या सम्मुख बाजूमध्ये डॅश नसतो. चौकोनाच्या सम्मुख बाजूमध्ये काय नसतं मुलांना? पहा, कर्ण, लगतचे कोन, सामायिक भुजा, सामायिक शिरोबिंदू.
काय नसतो सांगा पहा मुलांनो, तर सामायिक शिरोबिंदू हा नसतो. पुढे पहा मुलांनो, चौकोनाच्या 4 कोणांच्या मापाची बेरीज डॅश असते. 4 कोणाच्या मापाची बेरीज किती असते हे तर आपल्याला माहितीच आहे. किती असते मुलांनो, तर 360 अंश असते. पुढचा प्रश्न पहा मुलांनो, बहुभुजाकृतीला जेवढ्या बाजू असतात तेवढेच डॅश असतात. जेवढ्या बाजू असतात तेवढेच काय असतात, तर कर्ण असतात. तर पहा मुलांनो, इथे आपण चौकोन हे जे प्रकरण आहे परीक्षा देखून घेऊन सुद्धा हे प्रकरण आपण अगदी व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने इथे आपण स्पष्ट केलेलं आहे. तर आता आपण काही प्रश्न उत्तराच्या सहाय्याने देखील काय करणार आहोत, तर चौकोन हे प्रकरण अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहा मुलांनो, आपल्याला इथे काही प्रश्न उत्तर जे आहेत ते इथे स्पष्ट करायचे आहेत. बघा, चौकोनाला नाव कसे देता येईल ते आपण बघूयात. पहा मुलांनो, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने क्रमाने कोणत्याही शिरोबिंदूपासून सुरुवात करून चौकोनाला नाव देता येते. समजा आपण इथे एक चौकोन काढलेला आहे आणि त्या चौकोनाला आपल्याला काय करायचे आहे, तर नावं द्यायचे आहेत. बघा मुलांनो, हा आपला आहे एक चौकोन आणि त्याला आपल्याला नाव द्यायचं आहे ए, बी, सी आणि डी. म्हणजेच कुठलाही शिरोबिंदू हे काय आहेत मुलांनो, तर हे आहेत शिरोबिंदू. शिरोबिंदू ए, शिरोबिंदू बी, शिरोबिंदू सी, शिरोबिंदू डी हे काय आहेत, तर शिरोबिंदू आहेत. तर आपण कुठल्याही शिरोबिंदूपासून काय देऊ शकतो, तर नाव देऊ शकतो. पुन्हा एक आपण इथे काय करूया, एक चौकोन काढूया आणि याला देखील आपल्याला जर नाव द्यायचं असलं तर कुठल्याही शिरोबिंदूपासून कुठल्याही टोकापासून आपण काय करू शकतो, तर नावं देऊ शकतो. जसं बघा, ई, एफ, जी, एच हे आपण काय दिलेलं आहे मुलांना, तर चौकोनाला अशा प्रकारे आपल्याला नावं देता येतात. पुढचा प्रश्न बघूया. पहा, जो आपला दुसरा प्रश्न आहे तो आपल्याला काय सांगितलेला आहे की दिलेल्या आकृतीत सम्मुख कोनाच्या जोड्या कोणत्या आहेत. सम्मुख कोनाच्या जोड्या कोणत्या आहेत त्या आपल्याला इथे सांगायच्या आहेत. बघा, पहिला जो आहे तो आहे WXY. WXY त्यानंतर बघा मुलांनो काय आहे की चौकोन YZW. काय मुलांनो, तर YZW. आणि नेक्स्ट काय आहे मुलांनो, तर ZWX. काय आहे मुलांनो, ZWX. हे आपल्या कोणाला काय केलेलं आहे, तर नावं दिलेले आहेत. व XYZ आणखी एक आहे कुठलं मुलांनो, तर XY आणि Z हे झाले आपल्या कोणाची नावं. तर अशा प्रकारे दिलेल्या आकृतीत सम्मुख कोनाच्या जोड्या कोणत्या, तर अशा आपल्याला काय करता येणार आहे, जोड्या सांगता येणार आहे. बघा मुलांनो, कोन WZY नंतर कोन ZYX, दुसरी जोडी असणार आहे YXW आणि तिसरी असणार आहे मुलांनो WZY. तर अशा प्रकारे आपल्याला काय करता येणार आहे, तर सम्मुख कोनांच्या जोड्या ज्या आहेत त्या सांगता येणार आहेत. पुढे बघूया. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे की दिलेल्या आकृतीत सम्मुख बाजूंच्या जोड्या आपल्याला इथे शोधायच्या आहेत. कशाच्या मुलांनो, तर सम्मुख बाजूंच्या जोड्या. त्या पहा कशा. पहा मुलांनो, रेख XY, रेख WZ, रेख WX आणि रेख YZ ह्या आपल्या काय आहेत मुलांनो, तर सम्मुख बाजूच्या जोड्या आहेत ज्या आपल्याला आकृतीमध्ये देखील दिसतात. बघा, रेख XY, रेख XY त्यानंतर रेख WZ. बघा, WZ त्यानंतर रेख WX. काय मुलांनो, रेख WX आणि त्यानंतर आपली जोडी आहे मुलांनो YZ. काय आहे मुलांनो, तर YZ ही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सम्मुख बाजूंच्या जोड्या ज्या आहेत त्या इथे सांगता येतात. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे की दिलेल्या आकृतीतील कर्णाची नावे आपल्याला सांगायची आहे. कर्णांची नावे जे आपल्याला माहीतच आहे मुलांना, तर काय आहे बघा, हा जो कर्ण आहे आपल्याला इथे काढता येणार आहे, हा देखील कर्ण इथे आपल्याला काढता येणार आहे. म्हणजेच कर्ण YW आणि कर्ण XZ हे आपल्याला इथे सांगता येणार
आहे. तर कर्णांची ही नावे आपण इथे बघणार आहोत. बघा मुलांनो काय आहेत ती. तर कर्ण, बघा कर्ण XZ व कर्ण WY. बघा मुलांनो कर्ण XZ जी आपण इथे काढली होती आणि WY किंवा YW हा देखील आपल्याला कर्ण इथे सांगता येतो. पुढचा प्रश्न बघूया. बघा मुलांनो जो पुढचा आपला प्रश्न आहे तो काय आहे. दिलेल्या आकृतीत लगतच्या बाजूंच्या जोड्या कोणत्या आहे. लगतच्या ज्या जोड्या आहे, लगतच्या बाजूंच्या जोड्या आपल्याला इथे सांगायच्या आहे. तर पहिलं बघा रेखा WX. रेख जी आहे ती WX कुठे दिसत आहे बघा. WX ही आहे काय आपली रेख WX. नंतर बघा रेख XY. रेख काय आहे मुलांनो XY. त्यानंतर काय आहे मुलांनो रेख XY काय आहे तर ही XY. त्यानंतर YZ आणि त्यानंतर ZW किंवा WZ. ह्या आपल्याला काय सांगता येणार आहे तर लगतच्या बाजूंच्या जोड्या आपल्याला सांगता येणार आहे. पुढे बघूया. तर बघा मुलांनो पुढचा आपला प्रश्न काय असणार आहे की दिलेल्या आकृतीत लगतच्या कोनांच्या जोड्या कोणत्या. लगतच्या कोनांच्या जोड्या आपण इथे सांगितलेल्या होत्या. कुठल्या मुलांनो तर कोन X. काय मुलांनो बघा कोन X, कोन Y, कोन Z आणि कोन W हे काय आहेत तर लगतच्या कोनांच्या जोड्या ह्या आपल्याला इथे सांगता येत आहे. पुढे बघूया. बघा सम्मुख कोन म्हणजे काय. काय मुलांनो तर सम्मुख कोन म्हणजे काय. पहा मुलांनो कोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये एकही बाजू सामायिक नसते त्या कोनाच्या चौकोनांच्या सम्मुख म्हणजे समोरासमोर कोन म्हणतात. काय म्हणतात मुलांनो पहा कोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये एकही बाजू सामायिक नसते. जे कोन असतात दोन कोन त्याच्यामध्ये एकही बाजू सामायिक नसते त्यालाच काय म्हणतात मुलांनो तर कोनांना चौकोनाचे सम्मुख कोन म्हणजेच समोरासमोरील कोन असे म्हणतात. त्यालाच आपण काय म्हणतो मुलांनो तर सम्मुख कोन असे म्हणतो. पुन्हा पहा मुलांनो सम्मुख कोन म्हणजे काय तर सम्मुख कोन म्हणजे चौकोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये एकही बाजू सामायिक नसते त्या कोनांच्या चौकोनाचे सम्मुख व समोरासमोरील कोन असे त्याला म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया मुलांनो. आपला जो शेवटचा जो प्रश्न आहे तो काय आहे पहा चौकोनाचे लगतचे कोन म्हणजे काय. चौकोनाच्या लगतचे कोन म्हणजेच काय तर चौकोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये एक बाजू सामायिक असते ते कोन चौकोनाच्या लगतचे कोन असते. काय पहा मुलांनो चौकोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये एक बाजू कशी असते सामायिक असते त्यालाच काय म्हणतात मुलांनो तर त्याला चौकोनाच्या लगतचे कोन असे म्हणतात. पुढे बघूया. पहा मुलांनो पुढचा जो प्रश्न आहे तो आहे चौकोनाचे कोणतेही दोन शिरोबिंदू जोडणारे रेषाखंड म्हणजे चौकोनाचे कर्ण असतात का तर बघा नाही. तर चौकोनाच्या सम्मुख कोनाचे शिरोबिंदू जोडणारे रेषाखंड म्हणजे त्या चौकोनाचे काय असतात तर त्या चौकोनाचे ते कर्ण असतात. पुढे बघूया. पहा मुलांनो बहुभुजाकृतीमध्ये शिरोबिंदू बाजू व कोन यांच्यात काय सांगता येईल. काय सांगितलेला आहे आपल्याला प्रश्न की बहुभुजाकृतीमध्ये शिरोबिंदू बाजू व कोन यांच्याबद्दल काय आपल्याला इथे सांगता येणार आहे. तर बघा बहुभुजाकृतीमध्ये शिरोबिंदू बाजू व कोन यांची संख्या काय असते मुलांनो तर समान असते हे आपल्याला इथे सांगता येणार आहे. तर पहा मुलांनो आपलं 16वं प्रकरण चौकोन याचा आपण अभ्यास केलेला आहे, सराव देखील घेतलेला आहे, खेळाच्या माध्यमातून सुद्धा चौकोन आपण समजून घेतलेला आहे, तसेच त्यावर परीक्षा देखील आपण घेतलेली आहे आणि प्रश्न उत्तरे देखील समजून घेतलेले आहे. इथे आपलं चौकोन हे प्रकरण पूर्ण झालेलं आहे. तर येत्या पुढच्या नवीन पाठामध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.